हा वाजव वाजव चल चालू कर गाडी चालू कर. चालू. अजून मिक्स करू नका सगळं मिक्स करून तिखट कमी लागते. इकडे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, काहीच आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही अवघ्या 5 मिनिटामध्ये हा प्लॅन ठरवलेला आहे. तर हे आहेत भाऊजी, म्हणजे यांचे कॉलेज फ्रेंड. तर हे खूप जास्त क्लोज फ्रेंड आहेत. 15-16 वर्षापासून यांची जी मैत्री आहे ती एकदम टिकून आहे. आणि भाऊजी असं मध्ये मध्ये आम्हाला भेटत असतात, पण ताई आणि आम्ही सगळी जी फॅमिली आहे ती 5 वर्षानंतर भेटणार होतो. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते, कारण त्या ताईचा स्वभाव इतका छान आहे, खूप छान. तर फायनली आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे आणि पुढचं वातावरण बघू शकताय तुम्ही किती छान आहे. एकदम चमचम करते छत्रपती संभाजीनगर. तर आता ताईला पण आम्हाला घरून घेऊन यायचं होतं. आणि याचं काय चाललंय बघा, एवढ्या थंडीमध्ये हा वरती डोकं काढून उभा राहिला आहे. याला ना अशी गाडी खूप जास्त आवडते, खूप एन्जॉय केला त्याने एवढ्या थंडीमध्ये. तर जाऊ द्या, कधीतरी मुलांच्या मनासारखं पण राहावं लागतं. तर आता त्यांच्या घरी जाऊन ताईला परत आम्हाला रिटर्न घेऊन यायचं आहे आणि डिनरसाठी जाणार आहोत आम्ही. तर इथे बघू शकता आम्ही फायनली त्यांच्या घरी आलो आहे. आणि ही जी गोंडस क्यूट 2 लेकरं आहेत त्यांना, ही मुलगी आहे आणि इकडं मुलगा सार्थक. तर हा पण किती क्यूट आहे बघू शकताय. तर हे ना खूप सुंदर असं त्यांचं घर आहे. इकडे आहे ताई, तिकडे भाऊजी आहेत. तर खूप छान असं घर आहे, इतकं नीटनीटकं. आणि जिथल्या तिथं सगळ्या वस्तू यांनी ठेवलेल्या आहेत. त्या ताईंनी इतकं स्वच्छ घर ठेवलेलं आहे, मला खूप जास्त आवडलं. तर चला म्हटलं तुमच्यासोबतही थोडंसं शेअर करावं. तर इथे मस्त डेकोरेट केलेलं आहे टी व्हीच्या साईडला. तर हे हॉल आहे. आणि याचं बघा काय चाललं आहे, याला गाडी सोडायचीच नव्हती आणि इकडे बसलेले आहेत. आहो चला म्हटलं किचन दाखवूया तुम्हाला. तर खूप छान असं किचन आहे इथे. आणि ठेवलंय बघा किती छान, जिथल्या तिथं सगळा पसारा एकदम नीटनीटका क्लीन. तर 2 लेकरं आहेत लहान लहान, तरीसुद्धा एवढं छान त्यांनी घर ठेवले. तर मला तर खूप जास्त आवडलं बघा. बघू शकता रॅक वगैरे पण किती नीटनाटका लावलेला आहे. तर हॉल आणि किचन, इकडे हॉलमध्ये बघा महापुरुषांचे फोटो वगैरे पण लावलेले आहेत इथे. तर चला म्हटलं तुम्हाला बेडरूम पण दाखवून घेऊया आता. तर ही आहे त्यांची मस्त अशी बेडरूम. तर इथे आहे कपाट आणि इथे आहे बेड. आणि सार्थकच्या बड्डेचं जे बॅनर आहे ते त्यांनी इथे लावलं आहे बेडरूममध्ये. तर बेडरूम पण त्यांची खूप छान आहे. तर इकडे आवराआवर चालली होती. लेकरं काही लवकर ऐकतच नव्हते. तर आम्हाला डिनरला जायला पण उशीर होत होता. तर त्याला गाडी काही सोडायचीच नव्हती, त्याला खूप जास्त मज्जा येत होती. आणि बघू शकताय वेगवेगळ्या पोज पण देत होता, फोटो पण खूप छान काढू देत होता तो. तर खूप मस्ती केली. आणि सिद्धू बघा एकदम शांत बसला होता इथं. तर सिद्धू पण म्हणजे एकदम 1 वर्षाचा असताना आम्ही इथं आलो होतो. तर यांच्यामध्ये ना एवढे चेंजेस झालेले आहेत, खूप चेंजेस. तर वरती पण एक रूम आहे, पण आता मी काही तिकडे गेलेच नाही, कारण आता उशीर होत होता जायला. इथून वरती गेलं की वरतीसुद्धा बांधलेलं आहे. इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे. आणि हा बाहेरचा एरिया आहे. तर बघू शकताय झाडं किती सुंदर लावलेली आहे त्यांनी इथं. तर खूप छान छान मोगऱ्याचं, गुलाबाचं आणि वेगवेगळी झाडं यांनी घराच्या समोर लावलेले आहेत. घर म्हणजे एकदम छान असं डेकोरेट केलेलं आहे. तर इथं लिंबोणीचं झाडसुद्धा आहे बघा. तर एवढ्या थंडीमध्ये आता आम्ही जेवायला जाणार होतो. आणि इथं गुलाबाचं झाड खूप मोठं झालं होतं आणि त्याला एक फूल आलं होतं, ते ताईने तोडून मला दिलं. तर हे जे भाऊजी आहेत ना, तर यांच्या अगोदरचे जर दिवस आठवले ना तर एकदम डोळ्यात पाणी येतं बघा. आणि ह्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी एवढं कमवलेलं आहे, एवढं छान त्यांनी प्रोग्रेस केलेलं आहे स्वतःमध्ये. खूप छान, त्यांच्याकडून ना खूप काही शिकण्यासारखं आहे. तर भाऊजींची जी अगोदरची परिस्थिती होती ना, एकदम अशी नाजूक होती बरं का. म्हणजे आई जे आहे ते एकदम लहानपणीच त्यांना सोडून गेल्या होत्या. आणि
वडील होते, तर वडील लग्नानंतर 1-2-3 महिन्यांनी काहीतरी त्यांना म्हणजे 2-3 महिन्यांनी एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर जे संसार आहे त्या दोघांनीच एकदम सांभाळलेला आहे आणि स्वतःवर जिम्मेदाऱ्या पडल्या की म्हणतात ना सगळं काही कळतं आपल्याला. तर त्या भाऊजींनी ना आणि त्या ताई पण त्यांना म्हणजे जोडीदार पण छान मिळायला पाहिजे, तर त्या पण त्यांच्यासाठी म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांना. त्यामुळे त्यांचं जे म्हणजे प्रोग्रेस आहे ना ती खूप लवकर झालेली आहे आणि खूप छान त्यांनी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. घर, गाडी सगळ्या गोष्टी आज त्यांच्याकडे आहेत. म्हणजे त्यांनी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे आणि हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कमाईनी एवढं सगळं करणं म्हणजे ना काही सोपी गोष्ट नसते. तर इथे बघायचं काय चाललंय, तर त्याला सगळीकडे पळत सुटायचं होतं आणि आता फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलोय. तर आमची ऑर्डर यायला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला की आपण तोपर्यंत मसाला पापड घेऊया. आणि हे जे हॉटेल आहे ना हे शेवगा स्पेशल आहे, त्यामुळे आम्ही इथे शेवगा पण घेतलाय. तर काळ्या मसाल्यातला शेवगा छान होता, पण आमच्या यांना जास्त नाही आवडला म्हणून त्यांनी पनीर टिक्का घेतला होता. आणि इकडे दाल खिचडी. तर मस्त असं जेवण होतं बघा. व्हेज मी पहिल्यांदाच व्हेज खाल्लं आहे हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर, नाहीतर मी असे वेगवेगळे चिकनचे डिशेस घेऊन खात असते जेवायला गेल्यावर. इथे मस्त दाल राईस पण खाल्ला आणि आईस्क्रीम सगळ्यांनी एन्जॉय केली. आणि या लहान मुलांनी ना तर 1-1, 2-2 आईस्क्रीम खाऊन घेतली एवढ्या थंडीमध्ये. आणि याचं बघा काय चाललंय, हा काही जास्त आईस्क्रीम खात नव्हता पण आईस्क्रीमसोबत ना खूप जास्त एन्जॉय करत होता. खूप क्यूट आहे. तर मस्त आमचं डिनर वगैरे झालं आणि आम्ही दोघी ना एवढ्या म्हणजे 5 वर्षांनी भेटलो, तर असं वाटलं की काय बोलावं, काय गप्पा माराव्या, काय किती किती काय काय करावं. आम्ही दोघींनी मस्त फोटोशूट वगैरे केलं आणि मुलांना पण इथं आणलं. इथं लहान मुलांसाठी मस्त होतं फोटोशूट करण्यासाठी आणि आम्ही पण थोडंसं फोटोशूट करून घेतलं. आणि बाहेर मस्त अशी शेकोटी करून ठेवली होती, तिथं मस्त शेकलं कारण ना खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि जेवण केलं, पाणी पिलं की खूप जास्त थंडी वाजत होती. म्हणून इथं मस्त थोडंसं जाळासमोर उभं राहिलो आणि फायनली आता घरी निघालो. तर त्यांना म्हटलं चला आता, असंही भाऊजी आम्हाला सोडायला येणार होते, तर ताईंना पण म्हटलं चला आता तुम्ही एका वेळेनी नंतर कधी निवांत या, पण आता चला. तर आम्ही सगळेजण आता आमच्या घराकडे जायला निघालेलो आहोत. तर ही क्यूटी बघा, सिद्धूच्या पप्पासोबत ना तिचं खूप जास्त जमत होतं आणि कोणतेही लहान मुलं ना सिद्धूच्या पप्पासोबत खूप लवकर म्हणजे जवळीक निर्माण होते त्यांच्यामध्ये. तर इथे आमच्या घरी आल्याच्या नंतर चहापाणी वगैरे झाली आणि आता निघालेले आहेत ते. त्यांना राहा म्हटलं, ते काही राहिलेच नाही. मग इथे हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांना बाहेर सोडायला गेलोय. खूप रात्र झाली होती, 11 वाजले होते. त्यांना राहा म्हटलं तरी पण ते काही राहिले नाही, कारण भाऊजी बिझनेसमॅन आहेत त्यामुळे त्यांना खूप जास्त कामं असतात आणि त्यांना बिलकुल वेळ नसतो. पण त्यांनी त्यांच्या कामातून वेळ काढला आणि फॅमिलीसोबत आज मस्त डिनर वगैरे केलं. तर आम्हाला ना खूप जास्त छान वाटलं. तर ही बघा, हिचा ड्रेस ना एवढा चमचम करत होता अंधारामध्ये, खूप छान वाटत होता. तिचा ड्रेस ना खूप जास्त छान होता. तर मस्त याचा एक गोड पापा घेतला आणि भाऊजींची इकडे मस्त मजाक चालू होती. तर आमचं असंच असतं नेहमी. मला तर काय वाटत नाही, खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर चला त्यांना बाय बाय वगैरे केलं. तर चला व्हिडिओला ते सेंड करते.